त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की पार्थने काव्य आणि जीवा या दोघांनाही आता माफ केलेलं असतं. पार्थ म्हणतो, माझं काव्यावरती प्रेम आहे. जीवा म्हणतो, मग आत्ताच सांग ना. पार्थ म्हणतो, त्यांची एक्झाम आहे, त्यांना मी सांगणारच आहे, परंतु उगी डिस्टर्ब व्हायला नकोय. काव्य इतके देते. काव्य म्हणते, म्हणजे काय? तेव्हा पार्थ म्हणतो, हो, मी तुम्हाला सांगणार होतो, अंड खातं का? काव्य म्हणते, काय? पार्थ म्हणतो, हे अंड तुम्ही खाल्लं तर मी तुम्हाला एक्झामवरती सोडायला येतो. तेव्हा काव्याला अंड चारतो आणि पार्थ आनंदाने तिला म्हणतो, काव्य आणि पार्थचा नवीन प्रवास आता सुरू होत आहे. उद्या एक्झाम आहे ना तुमची, आपण आजच निघूयात. बॅग पॅकिंग करा, मी तुम्हाला सोडायला येणार आहे. आणि काव्याला हे ऐकल्यानंतर खूप आनंद होतो. काव्या म्हणते, काय देशमुख, खरंच तुम्ही मला सोडायला येणार आहात? पार्थ म्हणतो, हो. तो खूप आनंदी असतो, कारण त्याने आता या दोघांचाही भूतकाळ ॲक्सेप्ट केलेला असतो. इतक्यात तिथे जीवासाठी नंदिनी सुद्धा घरी आलेली असते.